सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अबीर आणि ओवी या दोघांनी प्लॅन तयार केलेला असतो. सावली सारंग सातत्याने एकमेकांच्या समोर असले पाहिजे आणि एकमेकांबरोबर त्यांनी वेळ घालवला पाहिजे असं त्यांनी ठरवलेलं असतं. तेव्हा अबीरने प्लॅनिंग करून सारंगला घरी जेवायला बोलावलेलं असतं आणि त्याला जेवायला त्याने हट्टाने थांबून घेतलेलं असतं. त्यांच्याबरोबर ओवीसुद्धा असते. पण सारंग आणि इथे ओवी हे दोघेजणं जेवायला सावलीच्या घरी जाणार आहेत ही गोष्ट शुभ्राला समजलेली असते आणि शुभ्राने ही गोष्ट तिलोत्तमाच्या समोरच सांगितलेली असते. तेव्हा तिलोत्तमा खूपच जास्त भडकते. ती म्हणते सारंगला त्या सावलीकडे जेवायला जायची काय गरज होती. आणि ही गोष्ट तिला समजल्यानंतर ती खूपच जास्त चिडल्यानंतर ती जाब विचारायला जगन्नाथच्या घरी जायला निघते. तेव्हा प्रेक्षकांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या कानावरती आलेल्या असतात. त्याच्यामध्ये इथे आता अबीरने व्यंकटेशला बाबा नाही तर काका अशी हाक मारलेली असते. तेव्हा सारंगला कळलं असतं की इथे सावली आणि व्यंकटेश या दोघांचं लग्न झालेलं नाही आहे. ही गोष्ट त्याला समजलेली असते. अबीर हा सावलीचा मुलगा आहे, त्यामुळे व्यंकटेश त्याचा बाबा नाही आहे. मग अबीरचा बाबा नक्की आहे तरी कोण? तेव्हा सारंगला कळतं की सावलीचा मुलगा म्हणजे अबीर हा माझा आणि सावलीचा मुलगा तर नाही आहे असा संशय त्याच्या मनामध्ये आलेला असतो. आणि ही गोष्टसुद्धा त्याला सावलीच्या घरी गेल्यानंतर म्हणजे जगन्नाथच्या घरी गेल्यानंतरच समजलेली असते. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे ओवी आणि अबीर दोघेजणं एका स्कूलमध्ये असतात आणि एका स्कूलमध्ये एका बेंचवरती दोघेजणं बसत असतात. त्यामुळे त्यांना खूप आनंद झालेला असतो. गुरुकुल बंद पडल्यामुळे दोघांना भेटता येणार नसतं. पण आता गुरुकुल नसेल तरीसुद्धा शाळेमध्ये ते दोघेजणं भेटू शकतात असं त्यांना जेव्हा कळतं तेव्हा दोघांनाही खूप जास्त आनंद होतो. तर इथे शुभ्रा मध्ये मध्ये असतेच. शुभ्रा अति आगाऊपणा करत असते. जेव्हा तिला कळतं की ओवी आणि अबीर हे दोघेजणं फ्रेंड आहेत आणि ते एका स्कूलमध्ये आहेत तेव्हा त्यांची फ्रेंडशिप बघूनसुद्धा तिला प्रचंड राग येतो. त्यानंतर इथे अबीर आणि ओवी विचार करत असतात की आपण एका स्कूलमध्ये आलो आहे, पण आता आपल्याला आपल्या आईबाबांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्यामध्ये मैत्री करण्यासाठी अजून काहीतरी प्लॅन केला पाहिजे. तेव्हा अबीर म्हणतो की ओवी, माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आलेला आहे, तुला सांगू का? ती म्हणते अबीर सांगणार आहे. तेव्हा अबीरने तिला प्लॅन सांगितलेला असतो की उद्या आपण स्कूलमध्ये भेटल्यानंतर तुझे बाबा आपल्याला सोडायला येतील. तेव्हा मी एक काम करतो, उद्या आईला सांगतो की तू मला सोडायला येऊ नकोस म्हणून, आणि मग येताना मी तुझ्या बाबांबरोबर येतो. आपण दोघेजणं मिळून तुझ्या बाबांना घरापर्यंत घेऊन येऊ आणि मग मी जेवायला हट्ट करेन, ते जेवायला थांबतील, बरोबर ना? तेव्हा ती म्हणते की खरंच तू खूप हुशार आहेस रे अबीर, तुझ्याकडे खूप चांगली कल्पना आहे. आणि त्यानंतर स्कूलमध्ये सोडायला इथे आता अबीरला गाडीमधून जगन्नाथ गेलेला असतो. त्या दिवशी सावलीला काम असतं, ती घरीच असते. जगन्नाथ अबीरला गाडीमधून सोडतो आणि त्यानंतर अबीर म्हणतो की बाबा, तुम्ही मला आहे ना घ्यायला येऊ नका, आजोबा मी सुपर हिरो बरोबर येईन. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, तुला सुपर हिरो बरोबर यायचं आहे तर तू ये. सारंग येणार आहे घेऊन म्हणजे जगन्नाथला सुद्धा काळजी नसते. तो त्याला तिथे सोडतो आणि आपल्या कामासाठी तिथून आता निघून जातो. त्यानंतर अबीर आणि ओवी दोघेजण एकत्र असतात. त्यांनी प्लॅन केलेला असतो की आपण सारंगला गोड गोड बोलून आपल्या गाडीमधून घेऊन जायचं आणि घरी गेल्यानंतर जेवायला थांबवायचं, हट्ट करायचा. तेव्हा त्यांचा हा प्लॅन शुभ्राला समजलेला असतो. शुभ्रा म्हणते अच्छा, म्हणजे आता सारंग काका या दोघांबरोबर सावली टीचरच्या इथे जेवायला जाणार आहे का? मी ही गोष्ट जाऊन आता आजीलाच सांगणार आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर शुभ्रा चिडलेली असते. ती म्हणत असते की आजी, मला खूप राग आला आहे. तेव्हा तिलोत्तमा म्हणते काय झालं बाळा? तेव्हा शुभ्रा म्हणते की मी आहे ना ओवीचं बोलणं ऐकलं. ओवी सारंग काकाला घेऊन त्या अबीरच्या घरी जाणार आहे सावली टीचरच्या इथे आणि ते लोक जेवून येणार आहेत. मी त्यांचं बोलणं ऐकलं.
सारंग काकासुद्धा तिथेच गेला आहे. तेव्हा इथे तिलोत्तमा म्हणते, काय सारंग तिथे त्या सावलीच्या इथे जेवायला गेला आहे का? कशासाठी? त्याला घरामध्ये जेवायला नाही आहे का? ही गोष्ट तिला अजिबात आवडत नाही आणि ती रागारागाने आता जाणार असते सावलीला आणि इथे सारंगला जाब विचारायला. तिला ही गोष्ट अजिबातच मान्य नसते. तेव्हा तिला प्रचंड राग आलेला असतो. जेवढं शक्य होईल तेवढं ती सारंग सावलीला एकमेकांपासून वेगळं ठेवण्याचा, दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे सारंग मात्र तिचं काहीही ऐकत नसतो. ओवीचा ऐकत असतो आणि ओवीचा हट्ट पूर्णसुद्धा करत असतो. ओवी म्हणते की जायचं आपण अबीरकडे, तर जायचं. अबीरला सोडायला गेल्यानंतर इथे आता अबीरला सोडत असताना ओवी सारंगचा हात पकडते आणि त्याला सरळ घरामध्येच घेऊन जाते आणि म्हणते, मला अबीरचं घर बघायचं आहे, चल आपण जाऊया बाबा. आणि घरामध्ये आल्यानंतर ती अबीरचं घर आता बघत असते. सावलीला खूप छान वाटतं जेव्हा ओवी तिच्या घरी आलेली असते. त्यानंतर अबीर म्हणतो, ओवी आता तू घरी आली आहेस ना, मग माझ्या आईच्या हातचं जेवूनच जा. माझी आई खूपच सुंदर स्वयंपाक बनवते, हो की नाही सारंग? तेव्हा इथे सारंग त्याच्याकडे बघतच राहतो. तो म्हणतो, सुपर हिरो, तुम्ही माझ्या आईच्या हातचं खाल्लं नाही आहे का? तो म्हणतो, नाही, मी कधीच नाही खाल्ले. तो म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मग आता तुम्ही माझ्या आईच्या हातचं जेवूनच जा. तेव्हा सारंग म्हणतो, नाही नाही, मला घरी जावं लागणार आहे. ओवी चल, आपल्याला उशीर होतोय. ओवी म्हणते, बाबा थांब ना रे, आता आपण इथे आलो आहेच ना, मग सावली टीचर कसं जेवण बनवते आपण जेवून जाऊया, प्लीज बाबा प्लीज थांब ना. तेव्हा अबीरसुद्धा हट्ट करतो. व्यंकटेश म्हणतो, सारंगजी अहो जेवून जा ना, तुम्ही इथपर्यंत आलात, जेवण तयार आहे, सावली लगेच बनवते, हो ना सावली? तेव्हा सावली म्हणते, हो, जर ओवी इतका हट्ट करते तर थांबा, तुम्ही जेवूनच जा. त्यानंतर इथे जेवण वगैरे तयार होतं. सावलीने सगळ्यांना जेवणसुद्धा वाढायला घेतलेलं असतं आणि तेव्हा इथे ती म्हणते, व्यंकटेशजी कुठे आहेत? तेव्हा लगेचच ती म्हणते, अबीर जा जेवायला बोलून आण व्यंकटेशजींना. तेव्हा तो तिथूनच व्यंकटेश काका अशी जोरात हाक मारतो. तेव्हा इथे सारंग म्हणतो, व्यंकटेश काका, अरे तू काय म्हणालास आता अबीर? तुझ्या वडिलांना तू व्यंकटेश काका का म्हणालास? तेव्हा अबीर पटकन आपली जीभ चावतो आणि सावलीकडे बघायला लागतो. तेव्हा इथे सावली डोळे मोठे करते आणि म्हणते, गप्प बस. तेव्हा इथे आता अबीर तिच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो, नाही, मी बाबाच म्हणतो त्यांना. तेव्हा इथे सावली आतमध्ये गेल्यानंतर सारंग म्हणत असतो, हे बघ अबीर, तुला माझी शपथ आहे, मी तुझा फ्रेंड आहे ना, सुपर हिरो आहे ना, मग माझ्यापासून काही लपू नकोस. तू नेहमीच त्यांना काका अशी हाक मारतो, ते तुझे बाबा नाही आहेत का? खरं खरं सांग मला अबीर, तुला माझी शपथ आहे, नाहीतर सुपर हिरो कधीच तुझ्याकडे परत बोलणार नाही या. तेव्हा अबीर म्हणतो की ओवी, अगं काय करू मी आता? ओवी म्हणते, अबीर सांगून टाक ना बाबाला ते सिक्रेट, जे मला सांगितलं होतंस ते सिक्रेट बाबाला पण सांगून टाक. तेव्हा अबीर म्हणतो की सुपर हिरो म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, आईला काही सांगू नका. आईने सांगितलं आहे की व्यंकटेश काका माझे बाबा आहेत असं मी सांगायचं, पण ते माझे बाबा नाही आहेत, ते काकाच आहेत. जेव्हा मी आणि आई आम्ही दोघेजणं बेळगावला राहायचो ना, आम्ही त्यांच्या इथे भाड्याने राहायचो. त्यांच्या आई आणि ते दोघेजणं असायचे आणि मी आणि माझी आई आम्ही दोघेजणं राहायचो, पण वेगवेगळे. ते माझे बाबा नाही आहेत, ते फक्त माझ्या आईचे फ्रेंड आहेत. तेव्हा इथे सारंगला कळतं, अच्छा, म्हणजे सावली माझ्याबरोबर खोटं बोलली आहे. तर व्यंकटेशबरोबर तिचं काही लग्न वगैरे झालेलं नाही आहे, पण तरीसुद्धा ती खोटं बोलली आहे. कारण का? तर तिला दाखवून द्यायचं आहे की 8 वर्षांमध्ये ती खूप पुढे निघून गेली आणि तिला असं वाटतं आहे की माझं आणि सुशीला वहिनीचं लग्न झालं आहे. तिला असा गैरसमज झालेला आहे आणि म्हणून तिने माझ्यासमोर स्वतःला स्ट्रॉंग दाखवण्यासाठी व्यंकटेशला स्वतःचा नवरा बनवून टाकलं. आणि तसं बोलायला गेलं तर सावली खोटं बोलते हे मला माहिती होतं, पण आता तर खात्रीच पटली. तेव्हा इथे ओवी म्हणते, मी तुला सांगितलं होतं ना अबीर, माझ्या बाबाचं पण काही लग्न वगैरे झालं नाही हां. बाबा तू पण खोटं बोलला आहेस, ते मी अबीरला सांगितलं आहे की सुशीला काकू तुझी बायको नाही आहे म्हणून तू खोटं बोललेला आहेस. तो म्हणतो, हे गप्प बसा, पण आता त्या विषयावरती तुम्ही काहीच बोलू नका. आता मला कळलं आहे ना की सावली टीचरचं तुझ्या लग्न झालेलं नाही आहे. आता जे करायचं आहे ते मी बरोबर करणार. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता सारंग जेवायला थांबल्यामुळे खूप मोठं सत्य त्याच्या समोर आलेलं असतं.
जेव्हा इथे अबीर व्यंकटेशला व्यंकटेश काका अशी हाक मारतो तेव्हा त्याला समजतं की आता व्यंकटेश हा अबीरचा बाबा नाहीच आहे, सावलीचा सुद्धा तो चांगला एक फ्रेंड आहे, म्हणून तो सावलीची मदत करतो आहे. ही गोष्ट समजल्यानंतर सारंगच्या मनामध्ये सावलीबद्दल आणि व्यंकटेशबद्दल जे काही गैरसमज असतात ते दूर झालेले असतात. कारण का व्यंकटेश हा माणूस म्हणून खूपच चांगला आहे हे सारंगला सुद्धा माहिती असतं. तो खूपच जास्त प्रेमळ आहे आणि इथे माणुसकी जपणारा आहे. हे समजल्यानंतर इथे आता सारंगला खूपच जास्त आनंद होतो हे ऐकून की सावलीचं लग्न झालेलं नाही आहे. तो म्हणतो की ठीक आहे सावली, आता तुला मी माझ्या आयुष्यामध्ये परत आणल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही. तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल जे काही गैरसमज आहेत ते सगळेच्या सगळे मी दूर करेन आणि तेव्हा माझी चूक नव्हती. जी काही चूक होती त्याची माफीसुद्धा मी तुझ्याजवळ मागितलेली आहे. पण तरीसुद्धा त्यावेळेला जे काही घडलं त्यामुळे तुला राग आला असेल तर तुझा तो संपूर्ण गैरसमज मी दूर करेन असं इथे सारंगने ठरवलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो ओवी आणि त्याचबरोबर अबीर हे दोघेजण सख्खे जुळे भावंड आहेत आणि त्या दोघांना आता आधी मैत्री झाली पण आता त्या दोघांना बहीण भावंड म्हणजे हे स्वतःहून होण्याची इच्छा आहे. त्यामुळे सारंग आणि सावलीचं लग्न लावून देण्याचा निर्णय हा त्या दोघांनी घेतलेला असतो आणि त्यामुळे ते साध्य करण्यासाठी त्या दोघांमध्ये मैत्री होण्यासाठी इथे आता सारंग आणि सावलीची मुलं प्रयत्न करणार आहेत आणि आपल्या आईवडिलांना तब्बल 8 ते 9 वर्षांनी एकत्र आणण्यासाठी त्यांची मुलं प्रयत्न करणार आहेत आणि त्यांना एकत्र आणल्याशिवाय ते दोघेजणं काही स्वस्थ बसणार नाही आणि आता ते सहज शक्य होणार आहे. कारण सारंगला समजलेलं आहे की व्यंकटेशबरोबर सावलीचं लग्न झालेलं नाही आहे, सावली खोटं बोलली आहे. हे आता अबीरकडून सारंगला समजलेलं असतं.